पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज रात्र 19वी पुनर्जन्म। श्यामला इंग्रजी शिकण्यासाठी मामाकडे पुण्याला ठेवण्यात आले। त्याचा भाऊही तिथे शिकावयास होता, पण श्याम 2-3 वेळा पळून आला। त्याने तिथे थोडंसं चाड्या चुगली करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे मामा म्हणाला की हा भाचा इथं ठेवणे योग्य नाही। श्याम, तू तुझ्या गावाला जा हो। श्याम त्याच्या गावाला परत आला। घरी आल्यानंतर त्याला तिथली परिस्थिती फार विचित्र दिसली। वडील स्वातंत्र्याच्या खटल्यामध्ये मधून तुरुंगातून नुकतेच परत आले होते। त्यांची तब्येत खूप खराब झाली होती। अशक्त झाल्यामुळे एका दूरच्या नातेवाईकांकडे तब्येत सुधारण्यासाठी ते समुद्रकिनारी जाऊन राहिले होते। माझी बहीण अक्का ही माहेरी आली होती। 4 दिवस आनंद मिळावा म्हणून ती माहेरी आली, पण ती खूप आजारी पडली। तिला विषम ज्वर झाला होता आणि मी आलोय याकडे कोणाचे लक्षच नव्हते। मी सर्वांचा नावडता झालो होतो। अक्कावर मात्र सर्वांचा लोभ होता। अक्काला एक छोटी मुलगीही होती, तिचं नाव रेणू। अक्काला विषम ज्वर झाल्यामुळे तिला खूप ताप आला होता आणि तापामध्ये ती बडबड करत होती। ती सासरी झालेला त्रास तिने कधीच माहेरी सांगितला नव्हता आणि तो सगळा तिच्या तोंडातून बाहेर पडत होता। ते ऐकून आईला खूप वाईट वाटत होते। आई म्हणत होती, लग्नासाठी एवढा खर्च केला तरी सासरचे लोक त्रास देतात। भाऊबंदकी आणि सासुरवास हे माणसातील दुर्गुण आहेत। बघा, लहान मुलं मुली खेळताना खेळ कसे खेळतात? मुली खेळ खेळतात। एक जण सासू होते तर दुसरी सून होते आणि मग त्या काय करतात? जी सासू झाली ती सुनेला केस धरून धरून मारते, तिच्या हाताला खोटे खोटे चटके देते, तिला शिळे अन्न खायला देते। जे घरात पाहायला मिळतं तेच मुलं शिकतात। आणि मुलं कसं खेळ खेळतात? तर मुलं काय करतात? शाळा खेळ खेळतात। एका खांबालाच विद्यार्थी समजतात आणि त्या खांबाला मारतात, म्हणतात अजून मार देऊ काय? असा वागतो तसा वागतो, म्हणून त्या खांबाला जेवढं मारता येईल तेवढं ते मारत असतात। मग हे कसला प्रकार आहे? माणुसकीच कुठं उरलेली नाहीये। पशु पक्षी, झाडे वेली, प्राणी यांच्यावर दया करायला शिकवणारी आपली संस्कृती, आणि आता माणुसकीच उरलेली नाही हे पाहून मला खूप वाईट वाटतं। श्याम म्हणाला, माझं हृदय पिळवटून येतं। दुपारची जेवण कशी बशी झाली आणि सगळेजण अक्काजवळ येऊन बसले। सगळ्यांचे चेहरे नुसते चिमणीसारखे झाले होते। आईने ताम्हणामध्ये पाणी घेतले होते आणि ते ताट अक्काच्या कपाळावर ठेवले होते। तेव्हा कुठं खेड्यात आल्यात बर्फाच्या पिशव्या? ताम्हणाचं ताटामध्ये पाणी घेऊन ते अक्काच्या कपाळावर लावलेलं होतं। आईच्या मनात एकाएकी काय आलं कोण जाणे। आई मला म्हणाली, श्याम इकडे ये आणि हे घे ताट, इथं बस। आणि आई घरात गेली। आई देवाला म्हणाली, हे महादेवा, 3 दिवस तुझी भाताने दह्याने पिंड लिंबते, माझ्या मुलीचा ताप उतरू दे, तिला लवकर बरी कर। असं म्हणून आई बाहेर आली। तेवढ्यात पाळण्यात रेणू उठली आणि रडायला लागली। आई म्हणाली, श्याम तिला घेऊन बाहेर जा, इथं रडू देऊ नकोस। श्यामने त्या बाळाला घेतले आणि तो बाहेर गेला, पण ती रेणू ऐकतच नव्हती। श्यामला कंटाळा आला। बराच वेळ श्यामनं तिला सांभाळलं, पण ती रडायचं थांबत नव्हती। तिला घेऊन तो संध्याकाळची वेळ होत आली म्हणून घरी परत आला। गुरे आली हो म्हणून गुराख्यानं सांगितलं आणि तो निघून गेला। मी रेणूला तिथंच ठेवलं आणि गुरे बांधावयास गेलो, पण ती रेणू रडायची थांबत नव्हती। तिला 2-2 दिवस आई दिसत नव्हती। तिला असं वाटत होतं की तो आईचा कृश झालेला हात आपल्या शरीरावरून फिरावा, आईची ना आपली भेट व्हावी, म्हणून की काय तो बालात्मा बालहृदय टाहो फोडून रडत होतं। माझ्या आईनं तर काय करावं? तिला काय हजारो हात होते? तिने कांडपिणीकडनं कांडं मोजून घ्यावी, कांडपं मोजून घ्यावी, का देवाला दिवा लावावा, का गाईची धार काढावी, का त्या रेणूला सांभाळावं, का अक्काजवळ जाऊन बसावं, का संध्याकाळची भातभाजी करावी? खरंच सोशिक स्त्रिया असतात। भारतातील स्त्रिया ह्या कष्टाळू आणि क्षमाशील असतात। खरंच या बायकांकडे पाहून मी तर नतमस्तक होतो, यांना देवच मानतो। तेवढ्यात आई म्हणाले, श्याम्या कुठं गेलायस रे कारट्या?
नुसतं तुला खादडायला पाहिजे, त्या पोरीला सांभाळायला नको. घे तिला आणि जा बाहेर. मरशील का जरा काम केलं तर? मरणार नाही हो, पुण्याला गेला होता तरी आलाय मला छळायला. आईचे हे शब्द ऐकून मला खूप वाईट वाटलं. मी रेणूला उचललं आणि तिला घेऊन बाहेर आलो. स्तोत्र म्हटली, रामरक्षा म्हटली, तिला खेळवत म्हणत ती माझ्या खांद्यावर झोपून गेली. आईच्या त्या शब्दांचं मला खूप वाईट वाटलं होतं. माझ्या जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली होती. जीवन कशासाठी जगायचं हे मला कळलं होतं. माझ्या जीवनात ठिणगी पडली होती. तेज आले, प्रकाश आला. जे गुणी लोक असतात तेच जगाला हवेसे वाटतात. आपण जगावर भार आहोत, आपला कुणालाही उपयोग होणार नाही असं मला वाटलं आणि मी ठरवलं. मी आकाशाकडे पाहून देवाला म्हटलं, देवा मी प्रार्थना करतोय, मला चांगला बनव. माझा जो निश्चय आहे त्याला तू सहकार्य कर. अशी प्रार्थना मी उगवत्या ताऱ्यांकडे आणि देवाकडे केली. आणि देवाला म्हणलं, माझ्या अक्काला सुद्धा बरी कर. आणि थोडा थोडा फरक अक्कामध्ये होऊ लागला होता. अक्का चांगली बरी झाली. अक्काला नवीन शरीर मिळालं, मला नवीन हृदय मिळालं. मीही मनाने बरा झालो, अक्का शरीराने बरी झाली. अक्काला नवीन शरीर मिळालं, मला नवीन हृदय मिळालं, म्हणून आमचा पुनर्जन्म झाला असं मला वाटलं. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं ते मला कमेंट्समधून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पहा. धन्यवाद.